प्रमोदजी शेडगे सर. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू JTC लाईव्ह. तत्पूर्वी अक्षय स्वागत आणि सन्मान सुद्धा या ठिकाणी आपण करणार आहोत. स्वागत आणि सन्मान सुरू होण्याआधी मॅच कडे सुद्धा आमचं लक्ष असेल. मॅचला सुरुवात होतोय. डावे सोडून जाणारा हा चेंडू आहे आणि अर्थातच एक अतिरिक्त धाब्यानिशी खातं उघडलंय. धावसंख्या 1. एकता स्पोर्ट्स बॉईज विरार टीम बॅटिंग करण्याकरता उतरलाय. ऑन साइडला डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू गेलाय. तत्पूर्वी कॅमेरामॅन या ठिकाणी स्टेजवर फोकस करतायत आणि खऱ्या अर्थाने आमच्या 2 दिवस या स्पर्धेकरता देणारे आमचे 2 दिग्गज समालोचक. सर्वप्रथम पालघर भूषण महाराष्ट्रातील प्रख्यात समालोचक प्रमोदजी शेडगे सरांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. क्रिकेटमध्ये अनेक उन्हाळे पावसाळे जसे क्रिकेटपटूने बघितले तसेच अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण गोड आवाज ऐकत असतो. प्रमोदजी शेडगे सरांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी अझर मस्ते साहेबांना विनंती करतोय. नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अझर मस्ते साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय प्रमोदजी शेडगे सरांचा. नक्कीच प्रमोद शेडगे म्हटलं तर व्हॉइस ऑफ पालघर आणि भरपूर मेहनत त्यांनी केली ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आणि भरपूर तो अभ्यास दिसून येतो नेहमी त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये. म्हणूनच प्रत्येकाच्या हृदयावरती अधिराज्य करणारे समालोचक व्हॉइस ऑफ पालघर आणि पालघर भूषण अवॉर्ड ज्यांना दिलेला आहे असे हे समालोचक प्रमोदजी शेडगे सरांचा यथोचित सन्मान केला जातोय. आणि नक्कीच काही स्पर्धा अगोदर घेतल्यात त्या कारणास्तव या स्पर्धेला रजा देतात. परंतु खूप खूप मनापासून धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया. उद्या आणि परवाच्या दिवसामध्ये एक्सर प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकणार आहात त्या या परिसरातील आपले लाडके समालोचक उभरता सितारा समालोचन क्षेत्रातील तुषारजी सोनवणे यांचा आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करूया. तुषारजी सोनवणे नक्कीच भरपूर प्रगती त्यांनी केली आहे आणि छोट्यापासून मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात. म्हणूनच आता आउट ऑफ नायगाव दौरे सुद्धा त्यांचे पाहायला मिळतात. एकसर गावामध्ये आपण पाहणार आहोत हा आवाज. थँक्यू तुषार सोनवणे आणि तुझ्या करिअर करता कॉमेंट्रीच्या तुला ऑल द बेस्ट शुभेच्छा असतील. अशीच प्रगती करत राहा आणि आपल्या गावातील स्पर्धांना जसा मान देतात तसा इतर स्पर्धांना देखील आपण असेच प्रगती करत राहा. अर्थातच आपल्या गावापासूनच आपण पुढे जात असतो आणि मला ह्या नगरीने चंद्रपाडा असो वाकेपाडा असो बापाने असो जुचंद्र असो यांच्याकडूनच आपल्याला खऱ्या अर्थाने संधी मिळाली. मॅच कडे वळूया. पुढील होणारा मॅच करता सुद्धा दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येतील. इथे बघूया काय घडलंय. 2 धाबा सुरक्षित पूर्ण केले जात आहेत आणि स्कोर बोर्ड कडे आमची नजर जाते. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या 12. प्रमोदजी आमच्या सोबत जुडले गेलेत. वेलकम प्रमोदजी. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावण सर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं वेळेला कंप्लीट झालं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. अतिशय चांगले आवाजाची ध्वनी आपण पाहिलेत याच विभागात आणि याच परिसरातील अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकलात. अंडरम पासूनचा प्रवास आणि त्यानंतर ओरम मध्ये कनेक्ट झाल्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाहीये. बऱ्याच स्पर्धा ते सुद्धा मात्र कव्हर करतायत. ठाण्यामध्ये जाऊन सुद्धा स्पर्धा कव्हर करताना आपण पाहिली. त्यानंतर संदीपजी गावण सर या ठिकाणी आपण पाहतायत. नेहमीच लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आपण पाहू शकतायत. त्याचप्रमाणे भरपूर इंटरव्ह्यूज ज्यांच्या माध्यमातून कव्हर केलेल्या आहेत. अशा प्रकारचे एक चांगले व्यक्तिमत्व आणि पोलीस पाटील म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. आणि तुषारजी सोनवणे पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत आणि 2 षटकांचा सामना हा खेळवला जाणार आहे. त्यामुळे कारण ही आपण जो राऊंड आहे जो सेकंड राऊंड तो पूर्ण क्लिअर करतोय. एका संघाला जी बाय मिळेल ते मात्र 2 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतीलच रविवारच्या दिवसामध्ये. भावीजी पुणेकर यांनी मात्र आम्हाला सूचित केलंय. तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल वळला होता. 16 रन्स 1 शॉट. एकच धाव मिळेल. 15 1 शॉट. चला निधी स्पोर्ट चंद्रपाडा आणि पॉवर 11 मीरा रोड टॉसला आपण यायचंय. 2 ओव्हरचा मॅच असणार आहे.
चला कारण फास्ट आपण फास्ट. सेकंड हाफ आहे ना तो पूर्ण क्लिअर करतोय आणि जो थर्ड हाफचा आहे ना चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील आपण टाकणार आहोत. तिथे देखील एक संघ आपण बायला पाठवणार आहोत टॉप 10चा टॉप 8 मध्ये. श्वान या वेळेला पाहायला मिळत आहेत. जगात जर चांगला समजूतदार प्राणी कोणता असेल तर तो आहे श्वान. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 17 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले 3. चांगला बॉल ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतो. बॅटची एज घेऊन एक्स्ट्रा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू वळतोय. काही धाव आहे दर्पण मात्र नाही. डॉट बॉल. चला घाई करा. टीम मीटिंग विचार विनिमय करण्यासाठी आता आपल्याकडे वेळ नाहीये. सूर्य अस्ताला ऑलरेडी गेलाय. धन्यवाद भावीजी साहेब, आपण दरवर्षी समालोचनाची संधी आपण उपलब्ध करून देता त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून थँक्सफुली. विक्रांत ठक्कर असतील आणि ॲडव्हेंचर बॉयज या संपूर्ण भावीजी पुणेकर साहेबांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला लेग ग्लान्स जरूर केला गेला. मनगडाचा चांगला वापर केला. एक नंतर मिळेल. दुसऱ्या रनसाठी मोहित मात्र फेकी करेल. तत्पूर्वी डबलवर राकेश नाईक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोखिवरेचा भावेश बँड आहे. पुणेकर आपण या टॉस करूया. विक्रांत ठक्कर आपण यायचंय. मॅनेजर ऍडव्हेंचर बॉयजचे मॅनेजर विक्रांत ठक्कर. सगळ्या गोष्टी मात्र अपडेट असतात. विक्रांत ठक्कर यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांचा हसरा चेहरा, तेवढंच चांगलं मात्र त्यांचं काम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. लेग ग्लान्स केला गेला. एक नंतर मेल. गोलू मात्र दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर 21. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. गोखिवरे टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय निधी स्पोर्ट्स टीमने जयू स्मृती निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. नीरज किनी आम्हाला यावेळेला दर्शवत आहेत 21-21. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं. मोहित अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा आहे. मोहित याच्याबद्दल म्हणायचं झालं तर एक चांगले खेळाडू. ओरम, त्यानंतर अंडरम क्रिकेट आणि जेव्हा राई प्रीमियर लीग झाली त्यावेळेला त्यांनी आम्हाला समालोचनाची संधी ही डेफिनेटली दिली होती. त्यांचं ऋणी आहे. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. स्विचचा फटका जरूर खेळला गेलाय. एक नंतर मिळेल. दुसरी रन सुद्धा परिपूर्णता आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 23 धावा. शेवटचे 5 बॉल आहेत. अंधाराचं साम्राज्य हळूहळू मात्र पसरू लागले, परंतु बॅड लाईटचा यावेळेला कोणताही एक्सक्यूज चालणार नाहीये. इनसाइड आउटचा फटका. फिल्डर येत आहेत, मात्र फिल्डर चेंडूला फील्ड करतील तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 2. नायगाव पूर्व विभागातील अंडरमचा मानाचा हा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे लेझी राहिले. फेकी खराब होते, मात्र कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं आणि पाहता पाहता 2 रन्स मिळतील संदीपच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 27 या धावसंख्येवर. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न होत असताना पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. संदीपला माहिती आहे षटकार तर येणार नाहीये. सिंगल डबलला महत्व देऊन आपण फलक हलतं ठेवायचं आहे. एक टार्गेट सेट करायचं आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत सिंगल डबलला महत्व दिलं. 29 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4. शेवटचे 2 चेंडू आहेत. यावेळेला स्विचिटचा फटका. क्लास टायमिंग. यावेळेला चेंडू निघून जाईल आमच्या चिमुरड्याच्या स्वागतासाठी. खणखणीत सनसनाटी संघर्षाचा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 33 वर जाऊन पोहोचले गेले. बॅटिंगसाठी लगेच आपण इथूनच उतरायचं आहे, लक्षात घ्या. लेग साईडला आपण थांबा. तिथूनच फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरतील. वेळेची दिरंगाई न करताना तुमचे क्विकली फलंदाज ओपनिंग बॅटर जातील.
जय स्मृती निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा संघ लक्षात घ्यायचंय. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल आहे. टार्गेट यावर सेट केलं जाईल. या बॉलवर किती धावा या बॉलवर येतील याकडे लक्ष असेल. आतापर्यंत स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मोहित पाटील. मोहितचा बॉल यावेळेला मात्र मिसटायमिंग स्ट्रोक जरूर झाला. 1 रन तर मिळते. दुसऱ्या रनसाठी पलटले. 2 रन तर संदीपच्या बॅटमधून आले आणि इथून संदीप तिसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीये. खूप थकलेले दमलेले दिसत आहेत. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेर टार्गेट सेट केलं गेलंय ते 36 धावांचं आणि 37 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. 37 रन्स टू विन. प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक गोखिवरे एका साईडला, एकता बॉईज विरार अशा 2 संघांमध्ये. तर जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल तर या आवाज संदीपजी गावण सर एक एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभवाचा मात्र जरूर खजिना आपल्याला ऐकायला मिळेल. मी लवकरात लवकर विनंती करेन की क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेलकम मिन बोरा त्यावेळेला उपस्थित होत आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव, टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आणि पालघर वरून गोठणपूर या ठिकाणाहून उपस्थित झालेत. मीन वेलकम, आपलं सहर्ष सुस्वागतम. तर धन्यवाद भावीजी पुणेकर, आपण समालोचनाची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. आणि देवी आता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो संदीपजी गावण सर. पुन्हा पुन्हा धन्यवाद असतील प्रमोदजी शेडगे सर तुमचं, कारण अनेक बहुमान तुम्हाला आतापर्यंत मिळालेत. या स्पर्धेमध्ये सुद्धा गोड आवाजाने मंत्रमुग्ध केलंय आपल्या वाणीने आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना. थँक्यू सो मच तुषारजी सोनवणे. आपण सुद्धा उद्या आणि परवाच्या दिवसामध्ये इथून पुढे चाललात. खूप प्राऊड फील होतं, कारण घरच्या मैदानावर परफॉर्मन्स चांगला दिला ना तर मग आपोआप आपल्याकडे फ्लाईटची तिकीटच चालून येत असतात. उदाहरणार्थ आज तुम्हाला समालोचनाची संधी मुंबई परिसरामध्ये मिळतोय. प्राऊड फील होतोय. असा चांगला परफॉर्मन्स समालोचन क्षेत्रामध्ये देत राहा आणि त्याकरता अर्थातच तुम्हाला शुभेच्छा असतील. मॅचकडे वळूया. जिंकण्याकरता लक्ष आहे 37 या धावसंख्येचं. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. राकेश स्ट्राईक इन कडे आहे आणि किरण, राकेश आणि किरण पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय. बॉलर्स नेम अंकित. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 37चं टार्गेट आहे 3 षटकांमध्ये आणि पाहूया कशा पद्धतीने धाबा होतील काय. ऑफ स्टंपच्या जवळचा हा चेंडू होता आणि ह्याच बरोबर ह्या चेंडूवर 2 धाव मिळतील. 2 धावांनी आपलं अकाउंट ओपन केलंय. व्हॉट हॅपन जस्ट पंच डिस्कस करतोय. दॅट्स यस अंपायर. नो बॉल. नो बॉल म्हणजेच इथे 3 धाव मिळतील. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. जर असाच वेळ तुम्ही खर्च केला तर मग पुढील सामन्याकरता थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. धावसंख्या 3. धावसंख्या 3 ने अकाउंट ओपन होतोय. एकही चेंडू अधिकृतरित्या टाकला गेला नाही. एकही लीगल डिलिव्हरी होताना दिसत नाही. सिद्धिविनायक स्पोर्ट्स गोखिवरे विरुद्ध मॅच तुम्ही बघताय एकता बॉईज विरार असा. आत वळणारा चेंडू होता. ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयास केला होता. चेंडूला खोदून काढलं. मिड विकेट क्षेत्रामध्ये ढकलून दिलं आणि जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत 2 धाबा सहजतेने पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात त्या 5 धाबा. 37चं टार्गेट आहे. धावसंख्या 5. स्थिती मजबूत सुरुवातीपासूनच करावी लागेल. जागा बनवून खेळला जातं. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 2 धाव मिळतील. काय चांगली चपळता आहे. अंडरआर्म क्रिकेट जर तुम्ही सातत्याने खेळत असाल ना तर मग ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला संधी चालून येत असते. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा. स्कोर इज 7. पुन्हा जागा बनवलंय. त्याच दिशेने चेंडूला कळून काढलं जातं. 1 धाव मिळाली. शतरक्षक थ्रो करण्याआधी 2 धावा पूर्ण होत आहेत. खराब थ्रो. फायदा उचललाय. 3 धाबा प्रत्युत्तरादाखल
सिद्धिविनायक स्पोर्ट्स गोकिवरे टीमच्या या बॅटरने पूर्ण केल्यात. धावसंख्या 3 पुढे गेली आहे आणि आता झाली ती 10 धाबा. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूंमध्ये पाहिजेत 27 धाबा. 15 मध्ये पाहिजेत 27 धाबा. हे इक्वेशन या मॅचचं, हे समीकरण या मॅचचं. आणि जो जास्त मेहनत करेल तो जिंकेल. इथे मेहनत नाही तर बुद्धिमत्ता सुद्धा वापरावी लागेल. व्हाईट बॉल, एक एक धाव इथे संकटामध्ये टाकतोय सध्या फिल्डिंग करणाऱ्या एकता बॉईज विरार टीमला, कारण गोकिवरे संघ चांगले बॅटिंग करतोय. पुन्हा जागा बनवली, मिड ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढला, एक धाव मिळाली, दुसरी धाव धोक्याची घंटा वाजवेल काय? खराब क्षेत्ररक्षण आणि फलस्वरूप 2 धावा होत आहेत पूर्ण. याचबरोबर या 2ने आपण स्कोअरबोर्ड जर बघितला तर स्कोअरबोर्ड वाढतोय. धावसंख्या बिनबाद 13. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 13. जागा बनवली, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला, यष्टीरक्षक स्वतः तिथपर्यंत पोहोचतायत. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही आणि थ्रो येण्याआधी या 2च धावा मिळत आहेत. दोघांनीही आता ठरवलंय की पहिल्या विकेट करता चांगली भागीदारी बनवायची आहे. त्यामुळेच राकेश आणि किरण, कॅप्टनने म्हटलं होतं की आमच्याकडे राकेश नावाचा अस्त्र आलंय जे इथे आम्ही चांगल्या पद्धतीने वापरू. एक चांगला फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे राकेश. स्कोर इज 15. धावसंख्या 15. पहिल्या षटकातील आता शेवटचा बॉल. फिल्डिंग मध्ये चेंजेस. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये आणलाय आणि लॉंग ऑन थोडंसं मागे ठेवलाय. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. एकच धाव, चपलता पाहायला मिळाली. हेच तंत्र आणि मंत्र इथे अद्यावत केलेलं दिसलं या बॅटरने. ओहो, इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. अंतिम क्षणी कॉलिंग व्यवस्थित झाली. 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे गेली आणि धावसंख्या झाल्या इथे 17 धावा. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. 37चा पाठलाग करताना धावा झाल्या त्या 17. 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये पाहिजेत 20 धावा. 12 चेंडू आणि 20ची आवश्यकता. फिल्डिंग लगेचच आपण लावून घ्या. कोणत्याही प्रकारचे वेळ या ठिकाणी वाया घालू नका. वेळ आहे तर मग खेळ आहे, हे लक्षात असू द्या. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 धाव्यांची आवश्यकता. अंधाराचं सावट या ठिकाणी पाहायला मिळतं या मॅचवर. आणि ह्या चुका, हे जे सर्व काही घडलंय ना, हे खेळाडूंमुळे घडत असतं. कारण वेळ सकाळपासून दिली होती पहिल्या मॅचची 10ची. संघ उशीर करतायत आणि कुठेतरी हे नुकसान होतोय आयोजकांचं. आयोजकांची तर मनापासून इच्छा होती की प्रत्येक मॅच हा 5-5 षटकांचा बाबा. गोलंदाजी मार्गावर आलाय. बॉलर्स नेम. ओहो, काय घडले बघूया. आणि या ठिकाणी विकेट मिळाली. महत्वपूर्ण रोल अदा करणारा खेळाडू गोलू यांनी सांगितलं, मी काय बोलू. विकेटचं पतन. लागला पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 17. 17 रन्स. महत्वपूर्ण विकेट मिळाली. आय थिंक राकेशला परत जावं लागतं. राकेशने आपल्या संघाकरता बनवल्यात 9 धाबा. धावसंख्या आहे ती 17 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता इन होत आहेत. न्यू बॅटर इन. नवीन बॅटर आपण बघूया. मोहित आहे तिथे, मोहित जुडले जातील. नवीन बॅटर कोण आहे? मीन झाला इन. आणि त्याने आता या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 2ने पुढे गेली. धावसंख्या झाली ते 19 धावा. 1 गडी बाद 19. नुकताच 2 धावा अंकित झालेत. हे तुम्ही बघू शकताय स्कोअर बोर्ड. जेटीसी लाईव्हचं थेट प्रेक्षेपण. त्यांचे संपूर्ण टीम. मृणालजी म्हात्रे. मोठा फटका. फ्लिक केला. चेंडू ऑन साइडला. फॉरवर्ड स्कोअर रिझन मध्ये 2च धाव मिळतील. धावसंख्या 2ने पुढे गेली आणि धावा झाल्या त्या 21 धावा. अजूनही 16 धावा पाहिजेत. हॅट्रिक जर पूर्ण केली या बॉलरने, अक्षय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक मिळेल. गोलंदाजाला कॉन्सन्ट्रेशन थोडस नव्हतं. इथे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करण्याकरता वेळ फार कमी असतो. क्विक क्रिकेट पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. ऑन साइडला खेळून काढला जातो. 1 धाव मिळाली. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून थ्रो येण्याआधी 2 धाबा सहजतेने होतात पूर्ण. धावसंख्या 2ने पुढे गेली आणि धाबा झाल्यात 1 गडी बाद 23 धाबा.
प्रत्येक चेंडू मागे धाव घेतलीच जाते आणि दबाव वाढवला जातोय गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. पुन्हा कोळवटापाचा चेंडू काढला होता खोदून, परंतु शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. विकेटचं पतन. मीन या बॅटरला परत जावं लागतंय. दुसरा धक्का, 2 गडी बाद. धावसंख्या 23 फॉर 2. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल सुद्धा ही चर्चा होईलच. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. आता चेंडू शिल्लक आहेत ते 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 14 धावाची आवश्यकता. 7 मध्ये पाहिजे 14. अक्षय पाटील यांनी पारितोषिक लावलंय या गोलंदाजा करता, परंतु विकेट हॅट्रिक होईल असं वाटत नाही. नवीन बॅटर आता बघूया. नवीन बॅटर अमृत खुचबडा इथून बिलॉंग करतो हा खेळाडू. ओ मिडल अँड ऑफ स्टंपच्या दिशेने चांगला चेंडू टाकलाय. स्लोवर 1 एक संत गतीचा चेंडू पाहायला मिळाला. वळण चांगलं मिळालं. डॉट बॉल. याच बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सिद्धिविनायक स्पोर्ट्स गोखिवरे टीमची धावसंख्या झाली 23. 2 गडी बाद 23 धावा. 6 बॉल शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत अजूनही 14. 6 मध्ये पाहिजेत 14 धावा. नवीन गोलंदाज कोण आहे चर्चा ती सुद्धा होईल. यष्टीरक्षक नंबर 1 गोलंदाजाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील. गोलंदाजाचं नाव रोहन. 6 मध्ये डिफेंड करायचे आहेत 14. स्ट्रायकिंगकडे बॅटर तयार. सरळ बॅटने खेळून काढला जातो. चेंडू मिड ऑफ रिजन मध्ये जातोय. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याचा केला जातो प्रयत्न. थ्रो खराब होता आणि फायदा उचलला बॅटरने. 3 धावा मिळाल्यात. धावसंख्या 3 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जात आहेत. या 3च्या मदतीनं 26 धावा. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 11. 11 धावा 5 बॉल मध्ये. हे इक्वेशन झालंय. सध्या संकट आलेत खर तर फिल्डिंग करणाऱ्या टीमवर सुद्धा. दबाव असेल. मी तर इथे म्हणेन की 50-50% संधी आहे दोन्ही टीमला. सामना बॅलन्सिंग आहे. सामना समान आहे. कोणीही जिंकू शकतं. गोलंदाजी चांगली झाली तर इथे वापशी होऊ शकतं एकता बॉयज टीमची. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि पाहिजेत 11. सरळ बॅटने खेळून काढला जातो. मिड ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आहे. तो सुद्धा सुस्ती दाखवतोय. जसं म्हणतात ना की आळस हा माणसाच्या प्रत्येक कार्यामध्ये आडवा येणारा एक प्रबळ शत्रू आहे आणि तो इथे झटकून टाकावा लागेल. धावसंख्या पुढे सरकली. या मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला 3 धावा. धावसंख्या झाली आहे 29. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. कोणता संघ लावतोय कुणाची वाट आणि कोणता संघ सजवतोय थाट. गोलंदाज तयार. 4 मध्ये पाहिजेत 8. पुन्हा आता तयार. समोर बॅटर सुद्धा तयार आहे. ओहो 40 बॉल. चांगला टर्न. डॉट बॉल. दबाव दडपण आता टाकलं या चेंडूने. स्थिती जाणून घेऊया. चेंडू शिल्लक आहे 3 आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 8 धावांची गरज आहे. 3 मध्ये 8. काय हा चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. प्रेक्षक राजे खुश आहेत. 3 मध्ये 8. टर्न मिळालाय तो जास्त होता. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव महत्वाची होती. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 30. आता पुन्हा एकदा वळूया. स्कोअरबोर्ड आम्हाला काय सांगतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. चांगला मॅच. सिद्धिविनायक स्पोर्ट्स गोखिवरे विरुद्ध एकता बॉयज विरार आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स गोखिवरे टीमला पाहिजेत 7 धावा उर्वरित 3 चेंडूंमध्ये. मोठा फटका खेळला जातोय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. 2 धावा बॅटर पळून पूर्ण करतायत. कदाचित प्रयत्न केला तर तिसरी धाव सुद्धा होईल. 3 धावा होत आहेत पूर्ण आणि चौथी धाव घेताना फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. अमृत परततोय. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते आणि धावा लागल्या जात आहेत त्या 33 धावा. आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावा. धावा पाहिजे 4. कोण करेल वार. कोण करेल पलटवार. 2 मध्ये 4.
व्हॉट मॅच प्रेक्षकांचं या ठिकाणी मनोरंजन होत आहे. इतका चांगला खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला पार्थ. एक्सपिरियन्स आहे, युवा आहे आणि युवा असताना सुद्धा कॅप्टनची मोठी जबाबदारी. पार्थ नावाचा खेळाडू गेलाय. 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 4 धाबा. 37चं टार्गेट सिद्धिविनायक स्पोर्ट्स गोकिवरे संघासमोर होतं आणि चांगला लढा त्या टीमने दिलाय. मोठा फटका इन दी एअर व्हॉट कॅच, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. आपलातून झेल टिपलाय आणि या मॅच मध्ये वापसी कडक केलंय. विकेटचं पतन झालंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला यावेळेला लागलाय 4था धक्का. 4 गडी बाद, धावसंख्या 33. आता 1 बॉल पाहिजे 4. कंपल्सरी चेसिंगची नियमावली आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. नॉन स्ट्रायकिंग कडे पार्थ आहे. आता स्ट्रायकिंग कडे नेमका कोणता फलंदाज आलाय चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. गोविंद करता हे मैदान काही जुनं नाही. मागच्या 3 वर्षापासून मी या मैदानावर त्याला बघतोय. कदाचित तो त्या आधीपासून सुद्धा खेळत असावा. तोच हा गोविंद जो मागच्या 2 वर्षापूर्वी खूपच चांगला फॉर्म मध्ये होता. आता संघाला जिंकण्याकरता तो काय करतोय. गोलंदाजाने आपलं जे काही क्षमता होती ती क्षमता दाखवलाय. 1 बॉल पाहिजे 4. काय गोलंदाज या चेंडूवर खाईल मार. ओ इन दी एअर चेंडू हवेत आहे आणि हा सुद्धा झेल. फलंदाज झाला इथे फेल. याच बरोबर या मॅचला जिंकलंय एकता बॉईज विरार टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड. काही चांगला मॅच लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाय. हा हाता तोंडाशी आलेला हा विजय जो खेचून काढला एकता बॉईज विरार टीमने, त्यांचं अभिनंदन असेल. मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा आम्ही वितरित करतोय. आता माझ्याकडे बोलण्याकरता शब्दच नाही. मी